आजपासून जवळजवळ 1.5 महिन्याच्या आसपास वेळ तुमच्यासाठी MBA CETच्या एक्झामला उरलेला आहे. तर या 1.5 महिन्यामध्ये काय स्ट्रॅटेजी तुमची असावी यावर आपण आज डिस्कशन करणार आहे. जर मी टॉपचे 5 कॉलेजेस बोलायला गेलं तर JBIMSचा जो तुमचा स्कोर असतो तर 200 पैकी 150 मार्क्सच्या आसपास तुमचा स्कोर असतो. तर हे 150 मार्क्स कसे आणावेत याच्यावर आपण आज डिस्कशन करणार आहेत. जर तुम्ही माझी स्ट्रॅटेजी फॉलो करणार तर तुम्ही 150 प्लस सहजच तुम्ही जाऊ शकतात. ठीक आहे, बघा तुमचे 3 सेक्शन आहेत. मॅथ्स, तुमचा रिजनिंग आणि इंग्लिश. ठीक आहे, मॅथ्स तुमचा 50, इंग्लिश 50 आणि रिजनिंग तुमचा 75-25. 75 ला तुमचं लॉजिकल, 25 ला तुमचं ॲबस्ट्रॅक्ट. जे तुमचे 75 आहे यामध्ये सर्वात मॅक्सिमम जे क्वेश्चन येतील तुमच्यावाले सिटिंग अरेंजमेंट आणि पझलचे इथे तुम्हाला 35 ते 40 क्वेश्चन तुम्हाला इथे बघायला भेटतील. ठीक आहे, 35 ते 40 क्वेश्चन मोठे मोठे क्वेश्चन येतात. याची जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर सर्वात पहिले तुम्हाला रिजनिंगची ही सेक्शनल टेस्ट लावायला सुरुवात करायची आहे. ही सेक्शनल टेस्ट तुम्ही कुठून घेऊ शकतात तर टेक्स्टबुक ॲप्लिकेशनमधून तुम्ही बँकचे जे पेपर आहेत क्लर्क लेवलचे आणि PO लेवलचे याची सिटिंग आणि पझल बनवायला तुम्ही आजपासून सुरुवात करा. आजपासून सेक्शनल मॉकला तुम्ही सुरुवात करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्याच दिवशी तुमचा स्कोअर पण आणि टायमिंग पण तुमचा अचीव होणार नाही. जितकी तुम्ही प्रॅक्टिस करणार तितकं तुमचं आपोआपच स्कोअर पण, ॲक्युरेसी पण आणि टायमिंग पण हे आपोआप तुमचं इम्प्रूव्ह होईल. राहिली गोष्ट तुमची ॲबस्ट्रॅक्टची. ॲबस्ट्रॅक्टमध्ये 25 क्वेश्चन्स आहेत. 25 पैकी तुम्ही 25 पण आणू शकतात. तरी मी यामध्ये 15 धरतो आणि त्या 75 पैकी 65 धरतो. असे 100 पैकी तुम्हाला 80 अराउंड तुम्हाला मार्क्स इथे येतील. हा तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट हा तुमचा असणार आहे. ठीक आहे, बाकीचे जे 75 मधनं बाकीचे जे उरलेले कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन, ऑर्डर अँड रँकिंग, डायरेक्शन, डिस्टन्स याचे तुम्हाला 3-3, 4-4 क्वेश्चन बघायला भेटतील. इनइक्वालिटीचे चांगले क्वेश्चन येतील, सिलोलिझमचे चांगले क्वेश्चन येतील. यासाठी तुम्हाला बेस्ट आहे की तुम्ही टेक्स्टबुकवरनं सेक्शनल टेस्ट लावायला सुरुवात करा. म्हणजे करा, मी बॅचेसमध्ये करवतोय, याचा रिझल्ट मला दिसायला येतोय मुलांकडनं. ठीक आहे, त्यानंतर राहिलं तुम्ही मॅथ्सचे जे 50 क्वेश्चन्स आहे याला तुम्ही 2 याच्यात डिवाइड करा. सर्वात पहिले ॲरिथमॅटिक एका साईडला, अल्जेब्रा एका साईडला, ॲडव्हान्स मॅथ एका साईडला. ॲडव्हान्स मॅथ तुम्ही बिलकुलही स्किप करू नका. यामध्ये तुमचं अल्जेब्रा, जॉमेट्री आणि मेन्सुरेशन हे 3च चॅप्टर करा. ठीक आहे, जॉमेट्री जर तुमचा वीक असेल तर त्याला हात लावू नका. ट्रिग्नोमेट्री वीक असेल तर त्याला हात लावू नका. अल्जेब्रा, जॉमेट्री आणि मेन्सुरेशन 2D 3D दोन्हींचे तुम्ही फॉर्म्युले लिहून घ्या. 1 वीक फक्त याला रिवाइज करा. 1 वीक नंतर तुमचे सर्व क्वेश्चन बनायला इथे सुरुवात होतील. एक वेळेस फक्त तुम्हाला कन्सेप्ट अल्जेब्राचे आणि जॉमेट्रीचे बघावं लागतील. ठीक आहे, त्यानंतर राहिला ॲरिथमॅटिक. ॲरिथमॅटिक्समध्ये तुम्हाला 2 ते 3 DI इथे बघायला भेटतील 5-5 मार्काचे. DI डाटा इंटरप्रिटेशन याला मस्ट तुम्ही करा. याच्यासाठी पण मी तुम्हाला बँकेचे मॉक टेस्ट सजेस्ट करू इच्छितो. ठीक आहे, उरलं तुमचं ॲरिथमॅटिक. याला 2 याच्यामध्ये डिवाइड करा. एक तुमचा येईल तुमचा पर्सेंटेजवाला पार्ट, ज्यामध्ये तुमचं पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, सिम्पल कंपाऊंड. आणि दुसरा जो पार्ट येईल तुमच्यावाला, दुसऱ्या पार्टमध्ये येईल तुमचं काय, टाईम अँड वर्क सोबत पाईप अँड सिस्टम, टाईम स्पीड अँड डिस्टन्स, अपस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम, बोट अँड स्ट्रीम. अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमचे तुम्हाला 2 क्वेश्चन्स, तुम्हाला 2-3 क्वेश्चन्स बघायलाच भेटतील. USS आणि DSSचा रेशिओ येतो आणि त्या रेशिओवर तुम्हाला बोटचा आणि वॉटरचा स्पीड इथे विचारतात म्हणजे विचारतातच. ठीक आहे, ॲव्हरेजचा तुम्हाला क्वेश्चन बघायला भेटेल. मिक्सचर अँड ॲलिगेशनचा क्वेश्चन तुम्हाला बघायलाच भेटतील. हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले, जोरात याची प्रॅक्टिस करा. मॅथ्समध्ये तुम्हाला 35 प्लस सहजच येतील. जे मी सांगतोय ते तुम्ही केलं तर. ठीक आहे, रिव्हिजन स्टार्ट करा. या वीकमध्येच मॅथ्सचे चॅप्टर हळूहळू बघायला. हा 1-1.5 महिना काही कुठे कशातच लक्ष नका देऊ. तुम्ही जे प्रिपरेशन करताय हे ॲव्हरेज 30 lakhs पर ॲनम पॅकेजेससाठी तुम्ही प्रिपरेशन करताय. त्यामुळे जरा भान ठेवा. जर तुम्ही विदाऊट MBA केले जॉबला तर तुम्हाला 10-15 हजारच फक्त मंथली इथे सॅलरी भेटणार आहे. एक रिझन सेटअप करून ठेवा की तुम्ही का इथे प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे CETसाठी. ठीक आहे, या हिशोबाने जरा जोरात एफर्ट टाका. सर्व सोशल मीडिया थोडा टाईम बंद करा. राहिली गोष्ट इंग्लिशची तुम्ही जितकी मॉक देणार तितकी चांगलं आहे. इंग्लिशची फक्त रीडिंग करा. इंग्लिशला फक्त यूज टू व्हा. तुम्हाला नवीन काही इंग्लिशमध्ये द्यायचं नाही आहे. फक्त 4 ऑप्शनमधला एक ऑप्शन तुम्हाला टिक करायचं आहे. मॉकची जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढी प्रॅक्टिस करा.
एक वेळेस मॉक द्यायला बसले इंग्लिशची की 2 मॉक सलग द्या. 2 मॉक झाल्याशिवाय उठू नका. स्पीडमध्ये फक्त वाचायला करा. शिकू काहीच नका त्याच्यातनं, फक्त स्पीडमध्ये वाचा त्याला. ठीक आहे. या हिशोबाने करण्यावरती तुम्हाला इंग्लिशमध्ये पण सहज 35+ सहज येतील. असे तुम्हाला रिजनिंगचे 80 मार्क्स, मॅथ्सचे 35 आणि इंग्लिशचे 35, 80+70 असे तुम्हाला 150 मार्क्स इथे सहजच येतील. त्यामुळे जोरात प्रिपरेशन करा. सक्सेस तुमचं अजूनही वेट करते. सक्सेस तुम्हाला हमखास भेटेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी टॉपचे जे कॉलेज आहे त्यांच्या कट ऑफ आणि त्यांना लागणारी जी फीज आहे हे तुम्हाला घेऊन येईल मी. फीजचं टेन्शन नका घेऊ. एज्युकेशनल लोन इथे होऊन जातं. तुम्हाला जॉब लागल्यावर याची कटिंग चालू होते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.